गावाकडचं जुनं घर. त्यात राहायची कमलाताई, 70 वर्षांची, पण डोळ्यात अजूनही जगलेल्यांच्या आठवणींची चमक. मुलं शहरात स्थिरावली होती, फक्त सणासुदीला ते घरी येत. एके दिवशी पावसाळ्यात तिला एक जुनी पेटी मिळते. त्यात पतीच्या पत्रांच्या आठवणी आणि मुलांच्या लहानपणीच्या चिठ्ठ्या असतात. त्या वाचता वाचता तिचं मन भूतकाळात जातं. कमलाताई स्वतःच्या लहानपणीच्या आठवणी सांगते. गावातली खेळकर दुनिया, आईचं मायेचं कुशीतलं वातावरण. तिचं बालपण किती साधं होतं, पण समाधानाने भरलेलं होतं. तरुणपणीच तिचं लग्न. पती गोपीनाथराव हा साधा शेतकरी, पण मनाने सोनं. घर, छोटीशी शेती, त्यावरच संसार उभा करायचा. पहिली अपत्य, संसाराची धावपळ, शेतीतील संकट, पण दोघांनी मिळून संसार हसतमुखाने निभावला. पहिला मुलगा सतीश जन्मतो. आईपणाचं सुख तिला पहिल्यांदा मिळतं. घरात गोडवा वाढतो. मुलं वाढत जातात. जबाबदाऱ्या वाढतात. पती पत्नी कधी भांडतात, कधी हसतात, पण घर गडासारखं उभं राहतं. कमलाताई ठरवते की मुलांना शिकवायचंच. गोपीनाथराव मग शेती सांभाळली की पुरे, पण ती ठाम असते. घरातली परिस्थिती बिकट, पैशांचा अभाव, पण ताई सोन्याची बांगडी गहाण ठेवते आणि मुलाच्या फी भरते. मोठा मुलगा शिकायला शहरात जातो. ताईच्या डोळ्यात अभिमान, पण मनात काळजी. मुलगा शहरात रमतो. पत्र येतात, पण हळूहळू पत्र कमी होऊ लागतात. आईच्या हृदयात पोकळी निर्माण होते. गोपीनाथराव आजारी पडतो. ताई स्वतःच्या खांद्यावर सगळं ओझं उचलते. पतीचा मृत्यू, घरचं अंधारस्तंभ कोसळतो. ताई एकटी पडते, पण मुलांसाठी ती ठाम राहते. सतीश नोकरीत रमतो. लग्न होतं, सुना येते, पण शहरात स्थायिक झाल्यानंतर आईकडे येणं जाणं कमी होतं. कमलाताई एकटी घरात राहते. गावची माणसं विचारपूस करतात. तिचं घर आता फक्त आठवणींची गजबजलेलं असतं. आई दिवाळीला मुलांच्या येण्याची वाट पाहते. ते येतातही, पण 2 दिवसात परत जातात. घर पुन्हा ओसाड होतं. ती पेटी उघडते. पतीची पत्र, मुलांच्या लहानपणीच्या खोड्या, फोटो. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात, पण चेहऱ्यावर स्मित असतं. कमलाताई म्हणते, या घराला मी आठवणी दिल्यात. एक दिवस माझी मुलं कदाचित परत येतील, पण जर नाही आले तरी या भिंती, या झाड, या अंगणात माझं आयुष्य आहे. तिचा श्वास हळूहळू थांबतो आणि घरभर एक निशब्द शांतता पसरते. धन्यवाद. तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.